निसर्गरम्य व सौंदर्याने नटलेल्या रत्नागिरी पावस मार्गावर बांधण्यात येणाऱ्या रेड स्टोन सिटी या गृहप्रकल्पाचे भूमिपूजन अभिनेत्री सई तामणकर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी प्रकल्पाचे संचालक वैभव मरकड, सतीश साका, प्रियांक पटेल, स्मिता साका, अक्रम नाखवा, मंदार घनवटकर सह हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रत्नागिरी शहरापासून हाकेच्या अंतरावर व स्वामी स्वरूपानंदांच्या पावनभूमीत असलेल्या गोळप या ठिकाणी उभ्या राहत असलेल्या रेड स्टोन सिटी गृहप्रकल्पामध्ये रत्नागिरी, पुणे, मुंबई आदी ठिकाणच्या प्रमुख नागरिकांनी ब्लॉकची बुकिंग केली असली तर इतरांनीही येथे ब्लॉक बुक करावा असे आवाहन अभिनेत्री व रेड स्टोन सिटी गृहप्रकल्पाच्या ब्रँड अँबॅसेडर सई तामणकर यांनी केले आहे। रत्नागिरी सारख्या सुंदर निसर्गाने ब्लेस्ड अशा शहरामध्ये इतका सुंदर प्रोजेक्ट घेऊन मिस्टर साका येत आहेत आणि त्यांना तुमचं फुल कोऑपरेशन तुम्ही कराल असं मी एक्सपेक्ट करते। 21 फ्लॅट्स ऑलरेडी गेले, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। का मार्केट डिस्काउंट मिळणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। सुमारे 240 ब्लॉक व 30 दुकाने असलेल्या या गृहप्रकल्पामध्ये उत्तम प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे संचालक सतीश साका यांनी सांगितले। आपल्या रत्नागिरी सिटीमध्ये जे काही आपण आता देतोय अमेनिटी देतोय आपण, त्या अमेनिटीच्या हिशोबाने आणि ते आपण इतकी अमेनिटी देतोय ना आपण की आणि त्याची किंमत फक्त 2250 रुपये किंमत आहे पर स्क्वेअर फूट। आता 2250 म्हणलं तर आपल्याला कमीत कमी आपण आज कॉस्टिंग काढलं की कमीत कमी प्लॉटचं कॉस्टिंग आणि ह्याचं कॉस्टिंग काढलं तर जवळजवळ 2000 रुपये पण जातं, 2000च्या पुढे जातं। म्हणजे असं कोणालाही म्हणजे इतक्या कमी किमतीत आम्ही हा रत्नागिरीमध्ये लॉन्चिंग केलं आहे, तरी त्याचा अवश्य लाभ आणि त्याचा फायदा आणि सुवर्णसंधीचा फायदा आपण सर्वांनी रत्नागिरीकरांनी घ्यावा। आणि तसेच पुणे, कोल्हापूर, मुंबई, ठाणे ह्यातील इथले आपण इथल्या लोकांनी घेतलं तर काय म्हणजे युनिव्हर्सिटीला पण चांगला आहे। रेड स्टोन सिटी गृहप्रकल्पाची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन व साइट ऑफिसचे उद्घाटन अभिनेत्री सई तामणकर यांच्या हस्ते करण्यात आले। माजी आमदार बाळ माने यांनी या प्रकल्पाला भेट दिली। रत्नागिरी तालुक्याच्या वैभवात भर टाकणाऱ्या या गृहप्रकल्पाचे अनेकांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या। दरम्यान निसर्गरम्य व सौंदर्याने नटलेल्या रत्नागिरी शहर व ग्रामीण भागात पर्यटकांच्या दृष्टीने अधिकाधिक सुविधा उपलब्ध होणे फार जरुरीचे असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री सई तामणकर यांनी केले आहे। छान निसर्ग आहे, समुद्राचा आवाज येतो, फळं येतात, खूप फळांचं उत्पादन आहे, टुरिस्ट्स येतात, तर अशा पर्यावरणाचा आपण सगळ्यांनी नीटपणे वापर केला पाहिजे। आता मुंबई पुण्यात राहून आम्हाला फ्रेश एअरची सवय राहिलेली नाहीये। धूर आणि पोल्युशन श्वासातून आत गेल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही। पण तुम्हाला एवढा छान निसर्ग आणि परिसर लाभलाय तर तो तुम्ही टिकवून ठेवावात आणि त्याचा पुरेपूर उपयोग आणि फायदा करून घ्यावात असं मला वाटतं।